नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, तालुका जिल्हा सांगली. आपण इतक्या दिवस फक्त आपल्या फार्मचं आणि शेळ्यांचंच व्हिडिओ दाखवत होतो. आपल्या शॉपचं पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर आपलं शॉप हे आंबेडकर नगरमध्ये काय मेन रस्त्यावर हायवेलाच आहे. बघा हे असा की इकडं आधुनिक रस्ता आहे इकडं, आणि जो सरळ इकडं सातारा रोड आणि सांगली रोड हे आहे. मेन रस्त्यावरच आपलं शॉप आहे. एक किराणा स्टोअर आहे, एक आपलं पेट शॉप आहे. तर आपलं ही पेट शॉप आहे आणि पलीकडे आहे ते आपलं किराणा स्टोअर आहे. तर हे बघा, आपण पेट शॉपमध्ये आपल्या सगळ्या जेवढ्या काय ॲक्वेरियम शॉपची जेवढ्या ॲक्सेसरीज, फूड, फिश फूड, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मेडिसिन्स किंवा जे काय असे म्हणजे शोपीस असतील किंवा सँड असेल, स्टोन असतील, जे काय असते ते सगळं आपल्याकडं अवेलेबल आहे. त्याच्यात आहे बघा, आता ही बेटा फिश बघा, किती सुंदर सुंदर बेटा फिश आहेत आपल्याकडे. काय हे बघा, किती किती सुंदर सुंदर बेटा फिश आहेत बघा कलरमध्ये. काय त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो आता शॉपमध्ये आपल्या काय हे बघा, इथं हर एक कलरच्या ट्यूबलाईट आहेत. ह्या इथं हर एक कलरमध्ये ट्यूबलाईट आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं वेगवेगळ्या असं हे आहेत वस्तू आहेत त्या ज्या शोपीस असतील किंवा बाकी ग्लास क्लीनर असेल किंवा ऑक्सिजन मशीन असेल किंवा स्मोक मशीन. हे बघा, ही अजून मला काय वाटत नाही कोणी आणली असेल. ही स्मोक मशीन आहे. ही काय जी फाउंटन म्हणजे कारंजा पण उडवते आणि असा धूर पण सोडते, जसं पिक्चरमध्ये असते तशा टाईपचं आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही इम्पोर्टेड फिशचं मेडिसन आहे. खाली जे आहे ते सगळे फिश ॲक्वेरियमचे शोपीस किंवा स्टोन किंवा सँड किंवा इतर असे अँटिक पीस असे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इकडं बघा, ही सगळ्या आपल्या मशिनी आहेत ऑक्सिजनच्या. ह्या मशिनी आहेत, ह्या मशिनी आहेत ऑक्सिजनच्या. त्याच्यानंतर ही जे आपण कारंजा लावते, फाउंटन म्हटलं जाते, त्याची मशीन आहे. ही सगळे हीटर आहेत. ही सगळ्या प्रकारचे फूड आहेत आपल्याकडं. ही बर्ड हँड फीडिंग फॉर्म्युला आहेत. बर्डची मेडिसिन आहेत आणि बर्डचं फूड आहे. ही टर्टलचं फूड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही जी म्हणजे प्रोटीनयुक्त वगैरे जे हे असतात ना, श्रिम्प असतील किंवा असं वर्म्स असतील, ही सगळे ती आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे जे आहे ही ॲटोमॅटिक ही आहे म्हणजे फिडर आहे. त्याच्यावरती जे आहे ती लॅम्प आहे, जे रेप्टाईलसाठी यूज होते. रेप्टाईलमध्ये कुठल्याही रेप्टाईलला तुम्ही हे अशा पद्धतीचं लॅम्प येते ते लावू शकताय. त्याच्यानंतर ही जरा भारीतले फूड आहेत, ही रेग्युलर फूड आहेत. त्याच्यानंतर ते बाकीचे मेडिसिन आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे ही जे आहेत ही सगळे हर एक साईजमध्ये का नाही बाउल्स आहेत. वर हर एक साईजमध्ये पिंजरा आहेत सगळी. काय त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे बघा, ही आता आपल्या इथं ही टँक आपण काय जास्त ठेवले नाही तर फिशचे, तेवढेच मोजके टँकमध्ये म्हणजे टँक ठेवलेत फिशचे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कलर विडो आहे, एंजल आहे आणि डंबो एअर गप्पी आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यात फक्त आपण मोली आणि प्लॅटे ठेवलेत ह्या टँकमध्ये. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोई आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात गुरामी आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये रोझी आणि सकर फिश वगैरे किंवा स्नेक हेड फिश असे बरेचसे व्हरायटी ह्याच्यामध्ये पण आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक उगीच सॅम्पल म्हणून आपण बेटा फिश सोडला आहे बघा. ही मोरपंखी किती खास दिसतो ह्याच्यामध्ये बेटा फिश. काही अशा बाऊलच्या साईज येतात आपल्याकडं हर एका प्रकाराच्या. हे बाऊल आहेत. त्याच्यानंतर हे बघा, इथं इम्पोर्टेड टँक आहे. ही जे आहे ना ही इम्पोर्टेड बाऊल आहे. त्याच्यानंतर ती टर्टलचं फायबरमध्ये टँक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं ब्रीडिंग बॉक्स आहे. ही इम्पोर्टेड टँक आहे. ही ग्लासचे टँक आहे. आपण काही जास्त ठेवत नाही, नॉर्मलच ठेवतो. आणि आपल्याकडं अशा फायबरमध्ये सुद्धा टँक आहेत बरं का. हे बघा, ही फायबरमध्ये सुद्धा बाऊल टाईप आहेत छोटे. हे सिंगल बेटा फिश ठेवण्यासाठी, डबल बेटा फिश ठेवण्यासाठी. हे पक्ष्यांची घरटे आहेत, ब्रीडिंग बॉक्स म्हटलं जाते. ही सगळे बाऊलचे आयटम आहेत आपल्याकडं. आणि हे जे आपण ह्याच्यामध्ये ठेवतोय ना, म्हणजे झाडामध्ये वगैरे आपल्याला पक्षी येत असतील तर त्यांच्यासाठी फिडिंग आणि वॉटरचं हे जे आहेत ही कंटेनर आहेत. त्याच्यानंतर ह्यो सुद्धा एक चांगल्या क्वालिटीचा कॉर्नर पीस आहे बेटा फिशसाठी. आणि ह्यो पण बेटा फिशसाठी कॉर्नर फिश आहे पीस आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ही आपलं लहान कासवासाठी घर म्हणजे बॉक्स आहे तो. असं बऱ्यापैकी आपल्याकडं का नाही आपण म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त माल होता, पण आपण आपलं फार्म जास्त आपण कॉन्सन्ट्रेशन आपल्या फार्मवरती करायला लागल्यापासून आपण दुकानावरती काही जास्त लक्ष दिलेलं नाही. फक्त ही गरजेनुसार एवढ्या वस्तू ठेवायला लागलोय. आपल्याकडं हर एक प्रकाराचं जे
आपल्या भारतातलं जी काय पशु पक्षी प्राणी आहेत हे सोडून बाहेर देशातले जेवढ्या बी स्पीशी आहेत त्या इंडियन स्पीशी सोडून अदर कंट्रीच्या जेवढ्या बी स्पीशी आहेत त्या कुठलेही असून देत मग त्या सगळ्या आपल्या फार्मवर आपल्या पेट शॉपवरती अवेलेबल होत्या. आपण त्या बऱ्यापैकी सेल आउट केल्या. काय आता झालंय असं की जरी कुणाला लागत असेल तर 100% आपण ते अवेलेबल करून देतोय आणि अवेलेबल करून देणार. माझ्या ह्याच्या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये आपल्या शॉपवर काय काय अवेलेबल होतं किंवा काय काय आपण आणलं होतं वगैरे ते सगळं मी टाकलेलं आहेच. कुणालाही काहीही लागत असेल तर 100% माझ्यासोबत संपर्क साधा. आणि ह्याच्याबद्दल काही माहिती जरी लागत असेल किंवा तुम्हाला काय अडचणी समस्या जरी येत असतील तर ते विचारायसाठी सुद्धा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे हर प्रकारचे डॉग असतील, कॅट्स असतील, बर्ड्स असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो फिश असतील किंवा त्यांच्या ॲक्सेसरीज असतील, ह्या सगळ्या अवेलेबल होत्यात. फक्त आपल्याला ऑर्डर द्यावी लागते. आता आपण जागेवर अवेलेबल करून ठेवायचं बंद केलेलं आहे. कारण झालं आहे असं की आपल्याला त्यांना द्यायला लागतोय वेळ. जर करता आपण जिवंत जनावर आणली आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागतो. त्यांचं खाणं पिणं, त्यांना फिरवणं, हागणं मुतणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी असते. त्या गोष्टी आपल्याला म्हणजे त्यांना त्या वेळ द्यायला येत नसल्यामुळं आपण आता सध्याला आणायचं बंद केलं. जशी कुणाची रिक्वायरमेंट जशी असेल तसं आपण त्यांना आणून देतोय. कुणाला काहीही लागो मला 100% संपर्क साधा. मी तुम्हाला ती प्रोव्हाइड करून देणार आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आणि ब्रँडेड. असं साधं काहीही आपण करत नाही आणि ब्रीडमध्ये सुद्धा कुठल्या कॉम्प्रोमाइज करत नाही आपण. कुणाला टॉपमध्ये इम्पोर्टेड लाईनच्या असतील किंवा चॅम्पियन लाईनच्या असतील विथ पेपरमध्ये आपण कुठलंही पपी देऊ म्हणजे आपण प्रोव्हाइड करू शकतोय. मग ती डॉग असो, कॅट असो किंवा कुठलंही बर्ड सुद्धा असो, असं आहे. त्यामुळं कुणाला काही पण रिक्वायरमेंट असो मला सांगा, मला बोला, मी तुम्हाला 100% प्रोव्हाइड करून देणारच. आणि कसलीही मदत असली तरीही सांगा, ती सुद्धा मी तुम्हाला करणार. धन्यवाद.